हॅलो स्टुडंट्स, वेलकम ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. विद्यार्थी मित्रांनो, आज सध्या जो चर्चेत असणारा म्हणजेच त्याला आपण बर्निंग इश्यू म्हणतो तो म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद. ठीक आहे, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद इतक्या मोठ्या प्रमाणात पेटलाय की आता हे प्रकरण केंद्रापर्यंत गेलं आहे. हे प्रकरण फार जुनं आहे, म्हणजे अलीकडेच त्याला पेव फुटला असं नाही आहे. त्याचे जर तुम्हाला मूळं बघायचे असतील तर 1946 पासून तुम्हाला दिसतात. 1956 पासून त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी झाली. मधात ते आंदोलन थंडावलं होतं आणि अलीकडच्या काळात काय झालं तर तो वाद नव्यानं पेटला. ठीक आहे, दोन्ही राज्यात म्हणजे महाराष्ट्र असो नाही तर कर्नाटक असो, दोन्ही राज्यात बीजेपी सत्ता असताना दोन्ही नेते काय करतायत, सीमावादापर्यंत लढतायत आणि महाराष्ट्रात आता सर्वपक्षीय एकजूट होऊ पाहत आहे या सीमावादासाठी. तर हा सीमावाद नेमका आहे का, इथून याचा जन्म कुठून झाला हे आपण MPSCच्या पर्स्पेक्टिव्हने इथे बघणार आहोत. आपल्या चर्चेचे जे मुद्दा असेल तो असेल महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि याची सुरुवात जर तुम्हाला बघायची असेल तर याची सुरुवात तुम्हाला बघावी लागेल राज्य पुनर्रचना आयोगापासून. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा आयोगाचा जो नवीन सिलेबस अपडेट झाला आहे हे फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आयोगाचा जो नवीन सिलेबस अपडेट झाला त्या सिलेबसनुसार तुम्हाला आता करंट अफेअरचं इथे प्रचंड वेटेज वाढलेलं तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, आणि करंट अफेअरचं एवढं वेटेज असताना तुम्हाला प्रत्येक मुद्द्याला तेवढ्याच तत्परतेने हात घालावा लागेल. तुम्हाला माहित असेल की अलीकडे काय होतंय, अलीकडे तुम्हाला आता फक्त म्हणजे आधी काय व्हायचं, MPSC मध्ये तुमच्याकडे दोन ऑप्शन होते. ऑप्शन नंबर 1 हा होता की तुम्ही काय करू शकत होते, ट्राय आणि एरर तुमच्याकडे होतं. म्हणजे नाही यावेळी झालं तर म्हणजे तुम्ही राज्यसेवा द्यायची सेम पॅटर्न मध्ये. इथे नाही जर काही जमलं सो तुमच्याकडे ग्रुप बी एक ऑप्शन होता आणि ग्रुप सी असे ऑप्शन होते. मात्र आता तुमच्याकडे असे मल्टिपल ऑप्शन राहिले नाही. म्हणजे आधी तुमची जी सिच्युएशन होती ती होती ट्राय अँड एरर. ठीक आहे, सो आता तुमच्याकडे ट्राय अँड एरर हे ऑप्शन नाही, तुमच्याकडे फक्त ट्राय विथ परफेक्शन एवढंच ऑप्शन आहे. सो त्याच्यामुळे येणाऱ्या परीक्षेवर चांगल्या प्रकारे फोकस करावं लागेल. आणि त्यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की आता तुमचा जो मेन्सचा सिलेबस आहे हा सिलेबस प्रचंड वॉस्ट झाला. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की UPSCचा जो सिलेबस होता तो ॲज इट इज आपण राज्यसेवेत कॉपी केला आणि राज्यसेवेचा जो आहे तो ब आणि क एकत्रित परीक्षा झाली, त्याला अराजपत्रित सेवा म्हणता, तिथे कॉपी झाला. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स, भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, ठीक आहे, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, पर्यावरण आणि परिस्थितिकी, त्यानंतर तद्वतच तुम्हाला सायन्स आणि टेक हे दोन्ही पोर्शन आलेले दिसतात. सो तुमच्यामध्ये तुम्हाला आता प्रचंड अभ्यासाची एक पातळी गाठावी लागेल. म्हणजे आधी काय होतं की ग्रुप सी म्हणजे केवळ फॅक्च्युअल असा मुलांचा समज बनला होता. मात्र आता काही आयोगानं त्याला तडा दिलाय आणि आयोग आता तुमच्यापासून आयोगाला जो राज्यसेवेचा सिलेबस होता, जी अंडरस्टँडिंग होती ती अभिप्रेत आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर काय करावं लागेल, या ठिकाणी नियोजन करावं लागेल. आणि एक लक्षात घ्या, इथे खूप वर्ष MPSC टिकून घेणं हे प्रत्येकाला जमत नाही. तेवढे पेशन्स सुद्धा कोणाकडे नसतात आणि तेवढा वेळ आपण करायला पण नको. ठीक आहे, जर तुम्ही आता जर इल स्ट्रॅटेजीमध्ये असाल, म्हणजे स्ट्रॅटेजी तुमची बरोबर नसेल तर समजून घ्यायचं की तुम्ही अटेम्प्ट टू सुसाईड करताय. ठीक आहे, तुम्ही काय करताय, चान्स देताय MPSCला की तुम्हाला फेल करून घ्यायचा. ओके, सो आता तुम्हाला काय करावं लागेल, प्रॉपर 4-5 महिन्याचं नियोजन करावं लागेल आणि त्या नियोजनाअंती तुमची एप्रिलची एक्झाम ही परफेक्ट असेल. आधी काय व्हायचं, आधी समजा 78 जागांची जाहिरात असली तर तिथे जागा वाढ व्हायची आणि 609 पदांपर्यंत जागा वाढ व्हायची. पण आयोगानं अलीकडे काय सांगितलं आहे की जे आम्ही सुरुवातीला ॲड टाकू, म्हणजे ते 4 पदांची जरी असली तरी ते 4 पदच राहतील, आम्ही वाढ देणार नाही. वाढ ही नेक्स्ट इयरची येईल. सो त्याच्यामुळे तुमचा एक तो पण लॉस आहे. ठीक आहे, सो एक लक्षात घ्यायचं की आता तुमच्याकडे चान्सेस कमी झाले आहेत. इथे तुम्हाला स्ट्रॅटेजी व्यवस्थित लागेल. आणि इथे करंट अफेअरला काय महत्त्व आहे तर करंट अफेअरवर तुमचा मेन्स आणि प्रिलिमचा सिलेबस मोठ्या अंती आहे. ओके, आणि 20 रेफरन्स ऑफ महाराष्ट्र हा एक मुद्दा असल्यामुळे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे करावाच लागेल. सो बघा, जे महत्त्वाचे पॉइंट असतील ते विदर्भ IAS अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येईलच. चला तर आपण डिस्कस करूया सर्वप्रथम महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद. तुम्हाला माहिती आहे की भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळणार असं
म्हणजे असं घोषणा झाली, घोषणा म्हटल्यापेक्षा जशी आपल्याला चाहूल लागली की आता भारताला स्वातंत्र्य मिळणार. आणि यामध्ये तुम्हाला म्हणजे 1905 मध्ये जे आंदोलन झालं, ठीक आहे, म्हणजे बंगालची फाळणी झाली त्यावेळेस अखिल भारतीय जी काँग्रेस कमिटी होती त्याची रचना ही भाषा अंतर्गत करण्यात आली. ठीक आहे, म्हणजे एक भाषा एक कमिटी अशा प्रकारे रचना करण्यात आली. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे टिळकांनी जी रचना केली होती, ठीक आहे, काँग्रेसची ती कमिट्यांद्वारे केली होती आणि इथूनच काय भाषावादाला एक तोंड फुटलं होतं. ठीक आहे, पुढे चालून काय झालं 1946 पासून, म्हणजे 1946 मध्ये जेव्हा भारताच्या संविधानासाठी प्रयत्न चालू झाले त्याच वेळी काय झालं की आता भारतामध्ये विविध वेगवेगळे संस्थानं होती. ठीक आहे, 550च्या वर संस्थानं होती. त्या संस्थानांच्या एकत्रीकरणातून आपल्याला एक भारत देश बनवायचा होता आणि मग आता राज्य निर्माण करायची. ठीक आहे, सो अशा वेळेस राज्य निर्माण करण्यासाठी भाषिक आधारावर मोठ्या प्रमाणात मागणी होत होती आणि अशाच वेळेस एका मोठ्या राज्याचं आंदोलन पेटलं होतं, ते म्हणजे हैदराबाद. ठीक आहे, किंवा आपण असं म्हणू हैदराबादचा जो जुळा भाग होता आंध्र प्रदेश. सो आंध्र प्रदेशमध्ये भाषिक आधारावर प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी पेटली. ठीक आहे, मग त्यावेळेस आलेला दार आयोग असेल, त्यानंतर आलेली JVP समिती असेल, या दोन्ही समित्यांनी काय केलं, भाषिक आधारावर राज्य असू नयेत, प्रशासकीय सोय अशी राज्यांच्या अट असावी, पूर्व अट असावी राज्य स्थापनेची अशी मागणी केली. ठीक आहे, अशी काय केली, शिफारस केली. त्यामुळे भाषिक आधारावर राज्य निर्मितीसाठी विरोध केंद्राकडून दर्शविण्यात आला आणि या विरोधात तत्कालीन काँग्रेसचे जे नेते होते, ठीक आहे, पोट्टी श्री रामलू यांनी जे प्राणांतिक उपोषण केलं, आमरण उपोषण केलं, त्यानुसार भाषिक आधारावर पहिलं राज्य निर्माण झालं, ते म्हणजे तुमचं आंध्र प्रदेश. आणि यामुळे आणखी बाकीच्या राज्यांना काय झालं, राज्यांनी मागणी वाढवली. जर आंध्र प्रदेश भाषिक आधारावर होत असेल तर मग आमच्या राज्याला भाषिक आधार का नसावा. ठीक आहे, आणि अशातच तुम्हाला माहित असेल की काय झालं होतं, फाजल अली आयोगाची स्थापना झाली, ज्याला आपण पाक आयोग पण म्हणतो. तुम्ही हे नाव ऐकलं असेल, फाजल अली आयोग किंवा पाक आयोग. ठीक आहे, आता फाजल अली आयोग काय आहे, पन्नीकर होते, फाजल अली होते आणि हृदयनाथ कुंजरू होते. ठीक आहे, कोण, पन्नीकर, फाजल अली आणि हृदयनाथ कुंजरू. यामुळे याला पाक आयोग म्हणतात आणि यालाच राज्य पुनर्रचना आयोग म्हणतात. या आयोगाने काय केलं की भाषिक आधारावर पुनर्रचना असावी असं सांगितलं आणि काही तत्व ठरवून दिली. जर तुम्हाला राज्य पुनर्रचना करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला काही तत्व पाळावी लागते. आता ती तत्व कोणती असतील तर ते आपण बघूया एकदा. ठीक आहे, हे बघा, त्यांनी सांगितलं जर तुम्हाला भाषिक आधारावर, ठीक आहे, जर राज्यांची स्थापना करायची असेल तर तुम्ही तत्व पाळा. पहिलं म्हणजे खेडे हा घटक जिल्हा नव्हे. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला समजून सांगतोय की काय करायचं की जिल्ह्याची रचना करायची. ओके, त्याच्यानंतर भौगोलिक सलगता बघायची. ठीक आहे, भौगोलिक सलगता बघायची आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे काही असेल ते असेल प्रशासकीय सोय. आणि प्रशासकीय सोय या आधारावर तुम्हाला काय करावी लागेल, राज्यांची रचना करावी लागेल. मग जेव्हा फाजल अली आयोगाचा अहवाल आला तेव्हा महाराष्ट्रावर 2 अत्याचार झाले. बघा, प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित समजून घ्या. फाजल अली आयोगाचा जेव्हा अहवाल आला तेव्हा महाराष्ट्रावर 2 अत्याचार झाले. 2 अत्याचार कोणते झाले ते व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, भाषिक आधारावर जेव्हा आपण राज्यांची निर्मिती केली फाजल अली आयोगानुसार, तो पहिला अत्याचार म्हणजे इथे जो, ठीक आहे, बेळगावचा जो प्रदेश आहे यातला एक तालुका चंदगड तालुका, तुम्हाला माहित असेल चंदगड नावाचा आपल्याकडे तालुका आहे. ठीक आहे, कोल्हापूरमध्ये. ठीक आहे, चंदगड नावाचा तालुका वगळता इतर सर्व मराठी जे तालुके आहे हे आपण कर्नाटकला जोडले. पहिला अत्याचार बघा काय होता की चंदगड नावाचा मराठी प्रदेश आपल्याला देण्यात आला आणि उरलेले जे आहेत, ठीक आहे, आधी कर्नाटक नावाचं राज्य नव्हतं, लक्षात घ्या. आधी जे होतं ते होतं म्हैसूर प्रांत. कोणता, म्हैसूर प्रांत. आणि म्हैसूर प्रांताची जेव्हा आपण स्थापना केली तेव्हा आपण काय केलं बघा, लक्ष द्या, हा तो म्हैसूर प्रांत आहे. या म्हैसूर प्रांताची जेव्हा रचना केली तेव्हा आपण काय केलं की बेळगाव नावाचा प्रदेश आहे, बेळगाव, या बेळगाव मधला चंदगड तालुका महाराष्ट्राला दिला आणि इतर जे आहे हे सगळा मराठी प्रदेश जो आहे हा कोणाला देण्यात आला, हा देण्यात आला तो म्हणजे कर्नाटकला. दुसरा अत्याचार आंध्र प्रदेश मध्ये असणारं बिदर, ठीक आहे,
हे जे आहे मराठी भाषिक हा ऑलरेडी आधी कुठं होता, आधी हैदराबाद संस्थानात होता. हैदराबादमध्ये असणारं बिदर हे काय केलं आपण, हे कर्नाटकला जोडण्यात आलं, म्हणजे म्हैसूर प्रांताला जोडण्यात आलं. असे महाराष्ट्रावर 2 अत्याचार झाले. तुम्हाला माहिती आहे की आत्ताचा जर तुम्ही महाराष्ट्र बघितला तर तो महाराष्ट्र तुम्हाला हैदराबाद संस्थान असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर विदर्भाचा भाग असेल, ठीक आहे, अशामुळे तयार झालेला दिसतोय. आणि हैदराबादमध्ये पण काही मराठी भाषिक लोक राहतात, ठीक आहे, हैदराबाद संस्थानमध्ये त्यावेळीच्या. ओके. आणि कर्नाटकमध्ये बरेचसे मराठी भाषिक लोक राहतात, ठीक आहे. आणि त्यावेळी काय झालं, त्यावेळी कोणत्याही लोकसंख्येचा विचार न करता सरळ सरळ एक सोय म्हणून बिदर जो भाग आहे हा म्हैसूरला देण्यात आला आणि चंदगड वगळता सर्व तालुके म्हणजे बेळगावचा जो प्रदेश आहे तो प्रदेश म्हैसूरला देण्यात आला. मग इथे काय झालं, इथे मागणी पेटली की बाबा तुम्ही असं का करताय की मराठी भाषिक प्रदेश आहे आणि हा मराठी भाषिक प्रदेश तुम्ही कन्नडला का जोडताय. त्यानंतर 1956 ची रचना झाली आणि 1 नोव्हेंबर 1956ला म्हैसूर राज्य अस्तित्वात आलं, म्हणजे आताचं कर्नाटक. आणि त्यावेळेस तत्कालीन जे पहिले मुख्यमंत्री होते, ठीक आहे, कुठले, कर्नाटकचे, त्यांनी असं म्हटलं की जर आमच्या राज्यामध्ये काही कन्नड वगळता म्हणजे मराठी भाषिक किंवा इतर कोणत्याही राज्यातले जर भाषिक लोक आले असतील तर आम्हाला परत देण्यास कोणताही नकार नाही. बघा स्टेटमेंट परत सांगतोय. त्यावेळीचे पहिले मुख्यमंत्री कर्नाटकचे त्यांनी काय म्हटलं की आमच्या राज्यामध्ये जर कोणत्या राज्याचा जर तालुके जिल्हे आले असतील तर आम्हाला परत देण्यास कोणताही नकार नाही, असं त्यांनी सरळ सांगितलं. आणि नंतर काय झालं, नंतर तिथे अनुकूल मत असताना सुद्धा हा भाग फाजल अली आयोगाच्या रचनेनुसार महाराष्ट्राला देण्यात आला नाही. आणि आता काय झालं, आता 2 प्रकारचे आंदोलन पेटले, ठीक आहे. महाराष्ट्राच्या एकत्रीकरणासाठी आंदोलनाचे 2 टप्पे मानले जातात. एक म्हणजे 1956च्या आधीचा टप्पा आणि दुसरा म्हणजे 1956च्या नंतरचा टप्पा. 1956च्या आधीचा जो महाराष्ट्र एकीकरणाचा टप्पा होता संयुक्त महाराष्ट्राचा, त्यावेळी आपली मागणी जरा वेगळी होती. आपली मागणी ही होती की तुम्ही गुजरातचा गुजराती भाषिक प्रदेश वेगळा द्या आणि संयुक्त मुंबईसह आम्हाला महाराष्ट्र निर्माण करा, महाराष्ट्रामध्ये मुंबई द्या आणि आम्हाला महाराष्ट्र द्या, अशी पहिली मागणी 1956 मध्ये होती. आणि या आधारावर पुनर्रचना झाली. मात्र 1956 नंतर आता आंदोलनानं वेगळं स्वरूप घेतलं. ते वेगळं स्वरूप म्हणजे काय, आता आपलं म्हणणं असं होतं की जेव्हा फाजल अली आयोगाने राज्य पुनर्रचना केली आणि आमचे तब्बल 814 गावे, ठीक आहे, बघा गावांचा एक काय बघा की संख्या बघा, 814 मराठी भाषिक गावं जी आमचे कर्नाटक राज्यामध्ये गेली आहे म्हणजे तत्कालीन म्हैसूर राज्यामध्ये गेली आहे, ते आम्हाला परत देण्यात यावे. आणि इथून काय झाला, खरा वाद निर्माण झाला, ठीक आहे. आणि मग यासाठी त्यावेळेस प्रबोधनकार ठाकरे, कॉम्रेड डांगे, त्याच्यानंतर अशा काही समाजवादी नेत्यांनी एक समितीची स्थापना केली. त्याला म्हणतात महाराष्ट्र एकत्रीकरण समिती किंवा महाराष्ट्र एकीकरण समिती. आणि या महाराष्ट्र एकीकरण समितीने काय केलं बघा, मी तुम्हाला एक रेशिओ दाखवतो की कर्नाटकचा जो बेळगावचा जो वाद उफाळला आहे याच्याबद्दल काय स्टेटस आहे. सर्वात पहिले एक समजून घ्या की मी आतापर्यंत तुम्हाला जे सांगितलं की हे बघा, हा निपाणीचा भाग असेल आणि हा बेळगावचा भाग असेल, हा मराठी बोलणाऱ्या लोकांचा भाग आहे जो सध्या कर्नाटकमध्ये आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर बिदर आणि भालकी नावाचे जे जिल्हे आहेत जे आधी हैदराबाद संस्थानमध्ये होते पण मराठी बोलणारे लोक आहेत, हे आपण कोणाला दिले, हे दिले आपण कोणाला, कर्नाटकला, ठीक आहे. सो आपला जो सीमावाद आहे, महाराष्ट्राचं जे मत आहे, महाराष्ट्राचं म्हणणं असं आहे की निपाणी बेळगाव असेल आणि त्याच्यानंतर बिदर भालकी असतील, हे मराठी भाषिक प्रदेश आहेत तर हे आम्हाला देण्यात यावे. आणि यांची संख्या जर बघितली तर 814 गावं आहेत. आणि हाच तो लढा आहे जो आपण 1956 नंतर मोठ्या प्रमाणात चालवला. आणि त्यासाठी आता एक दुसरा रेशो तुम्हाला दाखवतो बघा की नेमका वाद का उफाळला आहे. इथे बघा, हा जो प्रदेश आहे बेळगावचा प्रदेश, हा तो बेळगावचा प्रदेश आहे. आपण याला बेळगाव म्हणतो, ठीक आहे, ते बेळगावी असं म्हणतात, बेळगाव प्रदेश. याचा सुरुवात मी तुम्हाला सांगितली आहे, याची डिमांड जी झाली आहे ना
महाराष्ट्र एकत्रीकरणाची ते 1946 पासून आहे, मी तुम्हाला आधी बोललेलो आहो. त्यानंतर काय झालं, 1956 मध्ये हा जो मराठी भाषिक प्रदेश आहे हा कर्नाटकला देण्यात आला आणि त्यानंतर याला मोठ्या प्रमाणात काय झालं, मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट व्हायला लागला. ठीक आहे. आणि त्यानंतर 1960 मध्ये मराठी स्पीकिंग जो एरिया आहे कुठला, कर्नाटक मधला, त्यांनी मोठ्या प्रमाणात मागणी केली आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना झाली. ओके. जर तुम्ही बघितलं 2001च्या जनगणनेनुसार तर हा जो भाग आहे इथे 52% म्हणजे हा बेळगावचा जो भाग आहे, बेळगावमध्ये 100 लोक जर असतील तर त्यातील 52 लोक हे काय बोलतात, हे मराठी बोलतात. म्हणजे आज तिथे 9 लाख लोक, जवळपास 9 लाख लोक हे मराठी भाषिक आहेत. आणि तेच जर बघितलं कन्नड भाषिक लोक फक्त 4.57 आहे. मग मला सांगा की हा मराठी भाषिक प्रदेश नाही का हो? आहे सर. कारण की इथे तर अर्ध्यापेक्षा जास्त संख्या कोणती आहे, मराठी भाषिक लोकांची आहे. ठीक आहे. 17 लाख लोक होते तिथे, त्यातले 9 लाख लोक जे आहेत ना हे मराठी बोलणारे आहेत. त्या हिशोबानं हा आपलाच आहे आणि आपलाच प्रदेश आहे मराठी भाषिक लोकांचा. त्या लोकांचं राहणं पण तिथं राहायची इच्छा नाही. पुढे बोलतोच मी, थोडंसं डिटेल होऊ द्या, पण समजून घ्या की वाद काय आहे. त्यानंतर जर जेव्हा आपण 1961 मध्ये बघितलं त्यावेळेस या एरियाची लोकसंख्या 9 लाख होती आणि 58% मराठी बोलणारे लोक होते. ठीक आहे. महाराष्ट्रावर अत्याचारच झाला. कशा प्रकारे झाला हे मी तुम्हाला सांगतोच. मग असा जर असेल, ठीक आहे, अशा जर गोष्टी असतील तर मग हा भाग महाराष्ट्राला का मिळू नये? मग सर हे आंदोलन एवढंच आहे का, हे कोर्टमध्ये नाही गेलं का? हो गेलं. तुम्हाला माहितीये का, सुरुवातीला दीक्षित नावाचे मंत्री होते. कोणाच्या मंत्रिमंडळात? ते म्हणजे इंदिरा गांधींच्या. त्यांनी सांगितलं होतं लोकसभेच्या 0 मध्ये, म्हणजे सॉरी क्वेश्चन आवर मध्ये तारांकित प्रश्न लावला होता. त्यावेळेस मधु दंडवते वगैरे हे लोक असतील, यांनी प्रश्न निर्माण केला होता. त्यावेळेस त्यांनी उत्तर देताना म्हटलं होतं की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही हा वाद सोडवू. आणि इंदिरा गांधींनी त्याच्या संदर्भात मग इंदिरा गांधीला विचारलं की पंतप्रधानांचं यावर काय मत आहे, त्यांची सहमती आहे का? तर इंदिरा गांधींनी मान डोलावली होती, हो, की माझी सहमती आहे, मी महाराष्ट्राचा हा वाद सोडून देणार आहे. मात्र त्यानंतर काय झालं, मोरारजी देसाई सरकारचं, म्हणजे मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या नेतृत्वाखाली काय झालं, सरकार स्थापन झालं आणि मोरारजी देसाईंचा याला नेहमीच विरोध होता, हे लक्षात ठेवा. तुम्हाला माहित असेल की या बेळगावच्या प्रदेशासाठी 1966 मध्ये, ठीक आहे, काय झालं तर आंदोलन झालं होतं 1966-67 मध्ये. जे हिंदू हृदय सम्राट आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक आंदोलन झालं होतं. मोरारजी देसाईचा याला विरोध होता. ठीक आहे. त्यावेळी लोकांनी काय केलं होतं, काळे झेंडे दाखवले होते आणि तिथे 67 शिवसैनिकांचा मृत्यू झाला होता. ठीक आहे. तुम्हाला जर माहित असेल तर महाराष्ट्र एकीकरण समिती, ठीक आहे, महाराष्ट्र एकीकरण समितीची जेव्हा स्थापना झाली तेव्हा प्रबोधनकार ठाकरे म्हणजे आदरणीय बाळासाहेबांचे वडील, त्यानंतर कॉम्रेड डांगे असतील, सेनापती बापट असतील, यांनी काय केलं, ह्या 814 गावांसाठी लढा चालवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती स्थापन केली. आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची यांनी काय केलं, या महाराष्ट्र एकीकरण समितीने या भागातील सर्व मराठी लोकांना एकजूट करण्याचा प्रयत्न केला, एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला की या ठिकाणी जेव्हा 1962 मध्ये पहिल्या निवडणुका झाल्या तेव्हा 7 मराठी भाषिक आमदार तिथे निवडून आले बेळगावमध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर बऱ्याच प्रमाणात 5, 4, 3, 2 असे आमदार यायला लागले. फक्त फरक इथे पडला की महाराष्ट्र एकीकरण समितीला पुढे काय यश आलं नाही, त्याचं कारण सांगतो. 1966 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक, यांच्या घरासमोर सेनापती बापट यांनी काय केलं होतं, आंदोलन केलं होतं की या 814 गावांचा प्रश्न सोडवण्यासाठी. आणि त्यावेळेस, ठीक आहे, एक मिनिट, त्यावेळी तत्कालीन जे मुख्यमंत्री होती त्यांनी काय केलं की आम्ही या प्रकारे प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं होतं. इंदिरा गांधीजींना निवेदन देण्यात आलं होतं की हा प्रश्न सोडवावा. इंदिरा गांधीजींनी पण त्यावर सकारात्मक उत्तर दिलं होतं. जेव्हा एक मोठं आंदोलन 1967 मध्ये पेटलं, 67 शिवसैनिकांनी काय दिले, तिथे प्राणाची आहुती दिली. त्याआधीही यशवंतराव चव्हाण यांनी काय सांगितलं होतं की तुम्ही काय करा, आंदोलन मागे घ्या. एक आंदोलन पेटलं होतं, ते आंदोलन मागे घ्या
आम्ही काय करू, हा प्रश्न सोडवू, अशी अनेक आश्वासनं मिळाल्यानंतर सुद्धा हा प्रश्न सुटला नाही. मग त्या केंद्राने याची दखल घेतली, ती म्हणजे 1967 मध्ये. आणि 1967 मध्ये एक वेगळा सीन झाला, तो म्हणजे काय, तो म्हणजे महाजन आयोग. न्यायाधीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली काय झाला, एक आयोग स्थापन झाला. पण तुम्हाला जर माहित असेल तर हे जे महाजन होते, हे महाजन त्यावेळेचे कोणत्या राज्यातले होते, हे कर्नाटक राज्यातले होते. प्रश्न होता आपला 814 गावांबद्दल. आणि 814 गावांबद्दल प्रश्न असताना महाजन आयोगाने बघा काय तरतुदी दिल्या होत्या. मी तुम्हाला महाजन आयोगाची तरतुदी दाखवतो. ठीक आहे. महाजन आयोगाने अशा शिफारशी सांगितला की तुमच्या 814 गावांचा काय आहे इथे, तर 814 गावांचा प्रश्न आहे. बघा, महाजन आयोगाची स्थापना कधी झाली, 1966 मध्ये. ठीक आहे. 814 गावांचा जो डिस्प्यूट आहे आपण अशा प्रकारे सॉल्व्ह करू. एक तर हे व्यक्ती कुठले, हे कर्नाटक मधले, मग फेवर कोणाचा घेणार आहेत, कर्नाटकचा. ठीक आहे. 814 पैकी 262 खेडी जे आहेत हे आम्ही महाराष्ट्राला देऊ. ठीक आहे. आणि महाराष्ट्रानं काय करावं, त्याच्या बदल्यात 247 खेडी आणि विथ सोलापूर आम्हाला द्यावं. म्हणजे समजलं का, आमची 814 गावं तुमचे आम्ही तुम्हाला देणारच नाही. आम्ही फक्त किती गावं देऊ, त्या 814 पैकी 262, आणि त्याच्या बदल्यात आम्हाला तुम्ही 247 खेडी आणि सोलापूर द्या. त्यांचं म्हणणं होतं की सोलापूर हा आमचा भाग आहे. असा महाजन आयोगानं काय केली, शिफारस केली. आणि महाराष्ट्रानं ही शिफारस काय केली, अमान्य केली. कर्नाटकच्या फेवरमध्येच होती ना. कर्नाटक सरकारनं त्यावेळेस काय म्हटलं की जर हा सीमा प्रश्न आहे हा बेळगावचा, हा फक्त महाजन आयोगच सोडू शकतो. बरोबर ना, त्यांच्या फेवरमध्ये आहे ना, ते काय म्हणतील. आणि मग इथून काय झालं, इथून वाद अजून पेटला. महाराष्ट्र एकीकरण समितीनं अजून आंदोलन चालवलं. शिवसेनेचं आंदोलन असेल, 67 शिवसैनिकांचा मृत्यू असेल. त्याच्यानंतर तुम्हाला माहित असेल सोनबागचा लढा असेल, तिथं 18,000 पेक्षा जास्त लोकांनी काय केलं, इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन चालवलं. आणि महाराष्ट्र एकीकरण समितीनं आंदोलन आणखी तीव्र केलं. ठीक आहे. पण प्रॉब्लेम हा झाला की महाराष्ट्र एकीकरण समितीनं जरा आपला झुकाव हिंदुत्ववादाकडे केला. महाराष्ट्र एकीकरण समितीचा झुकाव हिंदुत्ववादाकडे जाण्याची 4 कारण आहेत. एक म्हणजे बाळासाहेबांचा हिंदुत्ववादाकडे झुकाव, दुसरा म्हणजे तत्कालीन राम मंदिराचा प्रश्न, तिसरा म्हणजे भाजप आणि सेनेची युती. आणि एक लक्षात घ्या, महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचंड विश्वास होता, तो म्हणजे बाळासाहेबांवर. ठीक आहे. कारण की बाळासाहेबांच्या जे आंदोलन होतं ज्यामध्ये 67 शिवसैनिक मरण पावले होते, तेव्हा महाराष्ट्र एकीकरण समितीनं आपलं नेतृत्व बाळासाहेबांकडे देऊ केलं होतं. ठीक आहे. आणि यातच काय झालं, हिंदुत्ववादाकडे झुकाव असल्यामुळे इथल्या ज्या तरुण आहेत, या तरुणांनी सीमावर्ती भागाचा प्रश्न सोडला. आणि मोरारजी देसाई सरकारचं असेल त्यावेळेचा विरोध असेल, आणि त्यानंतर काय झालं की हा कन्नड सरकारनं जशी महाराष्ट्र एकीकरण समितीची चळवळ थंडावली, तसंच कर्नाटक सरकारनं काय केला, आपला बडगा म्हणजे काय केला की आपला चाबूक काढला. तो म्हणजे काय केलं की या भागात कन्नड भाषेची सक्ती करण्यात आली, कन्नड शाळांची स्थापना केली आणि लोकांना जबरदस्तीनं कन्नड लादण्यात आलं. त्यामुळे हा लढा आणखी आक्रमक झाला. आणि जर तुम्ही बघत असाल तर 1990-92 नंतर म्हणजे 94 ला काय झालं होतं, जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा फक्त 3 महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार निवडून आले होते. ते 99 मध्ये त्या आमदारांची संख्या तब्बल 5 पर्यंत गेली. पण इथेच काय झालं की तुम्हाला माहित असेल की फितुरी फूट हे काय आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि इथे काय झाले, 2 गट झाले. एक दडवी सर होते, ठीक आहे, महाराष्ट्र एकीकरण समितीतलं मोठं नेतृत्व, आणि एक ठाकूर सर होते. यांनी काय केलं, 2 महाराष्ट्र एकीकरण समितीचे 2 भाग केले. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती काय झाली, थंडावली. आणि जशी महाराष्ट्र एकीकरण समिती थंडावली तसंच कर्नाटक सरकारनं या भागात आणखी मोठ्या प्रमाणात काय केलं, मोठ्या प्रमाणात आंदोलन चालवलं. ठीक आहे. मग वाद पेटला, तो म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समिती वर्सेस तुम्हाला माहित असेल की कन्नड रक्षण वेदिका. हे बघा, कन्नडचा फ्लॅग हा आहे. ठीक आहे. त्यांचं म्हणणं आहे की बेळगावचा प्रदेश जो आहे तो आम्हाला लाल आणि पिवळ्याच्या काय करायचा आहे, अखत्यारीत आणायचा आहे. सो असा हा एकूण वाद आहे. मग या वादाला सर अलीकडे तोंड का पेटलं, यांचं म्हणणं असं आहे, कर्नाटकचे जे आहे बसवराज बोम्मई,
यांचं म्हणणं असं आहे की बाबा इथले जे जत तालुक्यातले, सांगलीमधला जो जत तालुका आहे तिथल्या 40 गावांनी आम्हाला निवेदन दिलंय की आम्हाला कुठे यायचं आहे, आम्हाला तुमच्या कर्नाटकमध्ये यायचं आहे. आणि महाराष्ट्र सरकारनं काय केलं, ते अमान्य केलं आणि त्या राज्यामध्ये म्हणजे त्या जो भाग आहे त्या गावांमध्ये ज्या समस्या आहे त्याच्यावर लक्ष देणं चालू केलं. त्यानंतर तुम्हाला माहित असेल की त्या सीमावर्ती भागात ज्या कन्नड शाळा आहेत, ठीक आहे, त्या कन्नड शाळांना अनुदान मान्य केलं ते कर्नाटक सरकारनं. आणि ते लोक काय करतात, त्या लोकांना काही प्रमाणात सोयी सुविधा पण पुरवतात. ठीक आहे, कशासाठी, की ते गाव आकर्षित व्हावे यासाठी. आणि महाराष्ट्र सरकारनं सांगितलं आहे की आम्ही 1 इंचही जमीन तुम्हाला देणार नाही. ठीक आहे. सो त्याच्यामुळे हा भाग, मग तुम्हाला माहिती असेल चंद्रकांत पाटील असेल, शंभूराज देसाई असेल, यांनी दौरा काय केला होता, दौरा सीमावर्ती भागावर आपण डिस्प्यूट काय करू, सॉल्व्ह करू यासाठी दौरा आयोजित केला होता. तो दौरा या हिंसक प्रकरणापुढे काय झाला, नमता झाला. तो दौरा रद्द करण्यात आला. कारण की इथे जे आहेत कन्नड संरक्षण वेदिका या लोकांनी काय केलं, आंदोलन आणखी तीव्र केलं. बसांची तोडफोड असेल, तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राच्या बस आज कर्नाटकमध्ये जात नाही किंवा कर्नाटकमधल्या बस महाराष्ट्रात येत नाही असं आहे. इव्हन तुम्हाला माहित असेल की कन्नड भागात जय महाराष्ट्रवर बंदी आणली होती बेळगाव परिसरात, म्हणून त्यावेळेची म्हणजे आता एसटी महामंडळाचा जर तुम्ही लोगो बघितला असेल त्यावर जय महाराष्ट्र हा शब्द दिसतो, हे त्याचंच रिफ्लेक्शन आहे. सो असे अनेक विवाद उत्पन्न झाले. ठीक आहे, म्हणजे बघा की आपण सीमावादामध्ये आपल्याला काही काही महत्वाचे जे MCQ आहेत ते कोणकोणते कव्हर केले आपण बघू. बघा, सर्वात पहिलं की म्हैसूर प्रांत तत्कालीन, म्हैसूर प्रांताला महाराष्ट्रातील जे तालुके आहेत, तो बेळगाव असेल, निपाणीचा भाग असेल, ठीक आहे, हे भाग देण्यात आले. बिदर भालकी नावाचे मराठी भाषिक प्रदेश असेल तो देण्यात आला. ठीक आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला माहित असेल की 1956ला जे म्हैसूर स्टेट निर्माण झालं त्यामध्ये केरला, आंध्र प्रदेश आणि म्हैसूर अशा 3 याचं काही मराठी भाषिक प्रदेश असा एक मोठा भाग निर्माण करण्यात आला. आणि इथंच काय झालं, इथंच एक पेव फुटला होता, तो म्हणजे या प्रश्नांना. ओके, आणि हा आत्ताचा तुम्हाला काय दिसतोय, कर्नाटक दिसतोय. कर्नाटकचा फ्लॅग या प्रकारचा आहे. ठीक आहे, आणि आपला वाद जो चाललाय तो चाललाय निपाणी, बेळगाव, बिदर आणि भालकी बद्दल. ठीक आहे, हा मराठी भाषिक प्रदेश आहे जो कुठे आहे, कर्नाटकमध्ये. ठीक आहे, आणि या वादाला जर सुरुवात झाली असेल तर मी तुम्हाला आधीच सांगितली आहे, राज्य पुनर्रचना आयोगाच्या तत्वामुळे. ठीक आहे, आणि 814 गावाचा काय आहे, 814 गावाचा हा प्रश्न आहे. आणि महाराष्ट्र एकीकरण समिती ज्याची स्थापना प्रबोधनकार ठाकरे, कॉम्रेड डांगे, त्याचे हे समाजवादी लोक होते. जोपर्यंत बाळासाहेबांकडे नेतृत्व नव्हतं तोपर्यंत समाजवादी लोकांनी केलं. ठीक आहे, आणि बऱ्याच प्रमाणात त्यांना काय झालं होतं, यश पण मिळालं होतं. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्हाला माहित असेल तर या भागात काय होतं, कारावारचा भाग असेल, निपाणीचा भाग असेल, बेळगावचा भाग असेल, या लोकांचं म्हणणं म्हणजे हा जो मराठी भाषिक आहे हा प्रदेश आपला हवा आहे. मग सर याची लिगल टसल काय आहे, लिगल टसल हे आहे की हे 2004 मध्ये हे प्रकरण कुठे गेलं, सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं, तुम्हाला माहिती आहे 131 अनुच्छेद 131 संविधान. ठीक आहे, संविधानातला अनुच्छेद 131 ते काय म्हणतं, जर संघराज्य मुद्दा असेल, संघराज्य मुद्दा म्हणजे काय, केंद्र विरुद्ध राज्यविवाद, राज्य विरुद्ध राज्यविवाद, राज्याच्या केंद्राच्या बाजूने एक राज्य किंवा त्याच्या विरुद्ध अनेक राज्य असे जर विवाद असतील याला संघराज्य विवाद म्हणतात. हे प्रकरण गेले पाहिजे सर्वोच्च न्यायालयात. आणि 131चा आधार घेत हे प्रकरण गेलं ते केंद्राकडे, सर्वोच्च न्यायालयाकडे. आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जो राज्याचा डिस्प्यूट आहे हा तुम्ही सहमतीनं सॉल्व्ह करा. म्हणजे अजूनही लिगल टसल ते तिथे कोर्टमध्ये 2004 पासून चालू आहेच. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला माहित असेल की यांचं म्हणणं असं आहे, कर्नाटकचा एक युक्तिवाद आहे. कर्नाटकचं म्हणणं आहे की बाबा राज्य पुनर्रचना कायद्यानुसार जो निपटारा करण्यात आला, जे गावं आम्हाला देण्यात आला हा अंतिम आहे आणि ही राज्याची सीमा तात्पुरती किंवा लवचिक नाही, म्हणजेच हा भाग आम्ही कधीच देणार नाही, 1 इंचही जमीन देणार नाही. आणि महाराष्ट्राचं म्हणणं आहे की आम्ही आमचा भाग देणार नाही, आम्हाला तो भाग हवा आहे. ठीक आहे, आणि मग काय झालं, मग महाराष्ट्र एकीकरण समितीचं आंदोलन असेल, त्याचे इम्पॅक्ट असतील, हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की या भागात बाळासाहेबांचं नेतृत्व कसं झालं, शिवसैनिकांचा बंड कसा झाला. ठीक आहे, ओके. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्र आपली विदर्भ आयएस अकॅडमीने काय केलं, एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलाय. ठीक आहे, आता हा प्रोजेक्ट नवीन कसा आहे हा व्यवस्थित समजून घ्या. की मी तुम्हाला जसं आधी सांगितलं आहे
की आपल्याकडे फक्त एकच चान्स आहे वर्षाचा, त्यामुळे आपण काय केलंय, एक अराजपत्रित सेवेसाठी म्हणजे संयुक्त गट ब आणि क साठी एक टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे, ज्यामध्ये आपण एक्सप्लेनेशन पण देणार आहोत. ठीक आहे, यावेळी क्लरिकलची जाहिरात मोठी आहे आणि सर्वच पदाची जाहिरात मोठी आहे. सो त्याच्यामुळे जवळपास 1 ते 1.5 लाख विद्यार्थी मेन्स देतीलच. त्या अनुषंगाने आपण काय केलं, एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट चालू केला आहे, तो म्हणजे टेस्ट सिरीज. मग सर टेस्ट सिरीज हा कसला महत्वाकांक्षी? सो महत्वाकांक्षी अशा प्रकारे आहे की या टेस्ट सिरीज मध्ये जे एकूण तुमच्या टेस्ट असतील त्या 20 टेस्ट असतील. ठीक आहे, म्हणजे काही जे असतील ते पेपर तुमचे, ठीक आहे, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, सामान्य बुद्धिमत्ता असे 7 जे सेक्शनल पेपर असतील आणि त्यानंतर बाकीचे पेपर आयोगाच्या पॅटर्ननुसार असतील. आणि याची एक विशेषता अशी आहे की आपण हे पेपर जे घेतोय हे प्रॉपर आयोगाच्या पॅटर्ननुसार घेतोय, म्हणजेच हे पेपर तुमचे काय असतील, बायलिंग्युअल असतील. ठीक आहे, बायलिंग्युअल म्हणजे मराठी आणि इंग्लिश या दोन्हीमध्ये असतील, जी कन्व्हिनियंट लँग्वेज असेल त्याप्रमाणे. इथे इतिहासाचं जे एक्सप्लेनेशन आहे ते सागर सर देतील, विज्ञान सागर सर, अर्थशास्त्र सागर सर, राज्यशास्त्र आणि भूगोलाचं एक्सप्लेनेशन मी देणार आहे. चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी यासाठी त्या कन्सर्न ज्या फॅकल्टीज असतील म्हणजे काजल मॅडम, पराग सर आणि ज्ञानेश्वरी मॅडम, राहुल सर हे देतील. ओके, याचं शुल्क आपण 1500 रुपये ठेवलं आहे. ठीक आहे, या टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्य म्हणजे पहिलं वैशिष्ट्य, हे पेपर डाउनलोड करून प्रिंट करता येतील म्हणजे जे ऑनलाईन परचेस करतील. ठीक आहे, 6 महिने या एक्सप्लेनेशनची व्हॅलिडिटी राहील, म्हणजे तुम्हाला किती वेळा बघितल्या जाईल, स्पष्टीकरण किती वेळा तुम्हाला बघता येईल आणि आयोगाच्या पॅटर्ननुसार काय असेल, टेस्ट असेल. ठीक आहे, कुठल्याही आणीबाणीजन्य परिस्थितीमध्ये एखाद्या शिक्षकाला स्पष्टीकरण घेता आले नाही तर त्याऐवजी दुसरा शिक्षक घेऊ शकेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आहे आणि मला जर काही हेल्थ इश्यू आला, सो अशा वेळेस माझ्याऐवजी कोणीतरी एक शिक्षक घेईल. ठीक आहे, पण त्या विषयातलं तज्ज्ञ आणि दोन्ही भाषेत काय असेल, हा तुमच्यासाठी अवेलेबल असेल. ठीक आहे, हा एक प्रोजेक्ट तुमच्यासाठी आपण लॉन्च केला आहे. सो मला तरी असं वाटते की तुम्ही यावेळी कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता हे चांगल्या प्रकारे करावं. तुम्हाला माहिती आहे की विदर्भ IASच्या टेस्ट सिरीजचं एक वैशिष्ट्य आहे की विदर्भ IAS अकॅडमीच्या टेस्ट सिरीजमध्ये तुमचा सर्व विषय हा आपण तयार करून घेतो. ठीक आहे, बघा पुढे त्यासाठी एक सोपी करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे की ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर ते ॲप जे आहे तिथे तुम्हाला टेस्ट सिरीजवर क्लिक करून ते बॅच परचेस करता येईल. ठीक आहे, बघा मग हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा आता जो गेला, ठीक आहे, हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात जो गेला 2004 ला गेला आहे. ठीक आहे, आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की न्यायालयाच्या पातळीवर हाच महाराष्ट्रच हा मुद्दा जिंकणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण काय झालं होतं, एक 2011चा इश्यू सांगतो. 1 नोव्हेंबर ज्या दिवशी कर्नाटकची स्थापना झाली त्याला आपण काळा दिवस म्हणून पाळला 2011 मध्ये. त्यावेळेस बेळगाव महानगरपालिकेचे जे महापौर आणि उपमहापौर, एक लक्षात ठेवा, बेळगाव महानगरपालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजे मराठी भाषिक लोकांचीच काय असते, सत्ता असते. 2011च्या 1 नोव्हेंबरला काळा दिन पाळण्यात आला. त्यावेळेस महाराष्ट्राचे बेळगावचे जे महापौर आणि उपमहापौर होते यांनी आंदोलनात भाग घेतल्यामुळे तिथली महानगरपालिका बरखास्त करण्यात केली होती. सो कर्नाटक सरकारला त्यावेळेस प्रचंड प्रमाणात विरोध पण झेलावा लागला होता. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला माहित असेल की 1957 पासून बरेच सारे आमदार कोण आहेत तिथे, मराठी आहेत. ठीक आहे, आणि हा मुद्दा आता न्याय प्रलंबित आहे. त्यानंतर तुम्हाला माहित असेल की काय झालं होतं, महाजन आयोग होता. महाजन आयोगानं या संदर्भात काय केलं होतं की अहवाल दिला होता, पण अहवाल हाच की या ठिकाणी काय केलं होतं, महाजन आयोगानं कर्नाटकला झुकतं माप दिलं होतं, त्यामुळे महाराष्ट्रानं हा नाकारला. ठीक आहे, बघा की अहवाल देताना त्यांनी काय केलं की त्यांनी असं म्हटलं की खेडे हा घटक जिल्हा नव्हे, त्यामुळे आम्ही हा खेडे देऊ शकत नाही, आम्हाला पूर्ण जिल्हा हवा आहे. ठीक आहे, भौगोलिक सलगता महत्वाची असते, सापेक्ष बहुसंख्या लोकेच्छा हे महत्वाची असते. ठीक आहे, सो याच्यामुळे आपण काय केलं आहे, भाग मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की हा तो बेळगाव जिल्हा आहे. हा बेळगाव जिल्हा आहे, यातला फक्त एकच जर तुम्ही बघितला तर एकच तुम्हाला भाग म्हणजे चंदगडच महाराष्ट्रात आहे. बाकीचे सगळे जे आहेत हे बघा, चिकोडी तुम्हाला माहिती आजही कोल्हापूरमध्ये चिकोडी टेकड्या आहेत. त्यानंतर अथनी नावाचा आहे. ठीक आहे, हुक्केरी आहे, गोकाक आहे, रामदुर्ग आहे. हे जे बेळगाव आहे
ठीक आहे. हे जे खानापूर आहे हे महत्त्वाचे जे आहे रायबाग आहेत हे मराठी भाषिकच आहेत आणि इथंच ते 814 गावं तुम्हाला दिसतात. ठीक आहे. एक MCQ आपण कव्हर करू तो म्हणजे कर्नाटक रक्षण वेदिका, याला KRV म्हणतात. ठीक आहे. याची व्यंकटरामय्या नावाच्या व्यक्तीनं स्थापना केली. नारायण गौडा होते त्यात. ठीक आहे. आणि हे लोक काय करतात, हे लोक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात काम करतात. यांना हा भाग जो आहे हा भाग कुठे पाहिजे आहे, त्यांच्याच ठिकाणी पाहिजे आहे. ठीक आहे. त्यांच्याच ठिकाणी म्हणजे कर्नाटकमध्ये हवा आहे. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, या एकूणच लेक्चरमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्राचा जो सीमावाद आहे त्याला आपण ब्रीफमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता यावर काय तोडगा, सन्माननीय तोडगा निघतो हे बघणं आपल्याला काय आहे, अपेक्षित आहे. केंद्रानं आता इथे काय केलं आहे की केंद्रात म्हणजे अनेक नेत्यांनी केंद्राची भेट घेतली आहे आणि केंद्र यावर काय तोडगा काढेल हे बघणं आपल्याला आता काय इथे अपेक्षित आहे. न्याय प्रलंबित जो वाद आहे यावर लवकर जजमेंट येईल अशी अपेक्षा आहे. पण जजमेंटमध्ये होत काय आहे की तारीख जी आहे सर्वोच्च न्यायालय हे 2-2, 3-3 वर्षानंतरची तारीख देत आहे. एक तो पण मोठा एक प्रॉब्लेम आहेच. सो विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या अँगलनं हे सगळे मुद्दे मी तुमचा कव्हर करण्याचा प्रयत्न केला. काही मुद्दे जर तुमचे निघून म्हणजे बोलण्याच्या फ्लोमध्ये सुटून गेले असतील तर ही PDF तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला सर्वच मुद्दे कव्हर अप केलेले असतील. ठीक आहे. आणि परीक्षाभिमुख अशी ही नोट्स असेल. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. थँक्यू.